प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व 4 डायरेक्टर्स डॉक्टर निनाद माडेकर, डॉक्टर कैवल्य गायकवाड, डॉक्टर मिलिंद पाटील, श्री अमित इंगोले या सर्वांना मी अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे आहे। डॉक्टर निनाद माडेकर ऑर्थोपेडिक सर्जन, वर्तमान हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे ते डायरेक्टर आहेत आणि वर्तमान फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत। तसेच डॉक्टर कैवल्य गायकवाड वर्तमान सर्व डायरेक्टर्सना विनंती आहे की आपण मंचाच्या पुढच्या बाजूला यायचं आहे। वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व डायरेक्टर्सची बसण्याची सोय आपण मंचाच्या पुढच्या बाजूला केली आहे। तरी सर्व डायरेक्टर्सना विनंती आहे की आपण मंचाच्या पुढच्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वर्तमान हेल्थ केअर सेंटरचे सर्व संचालक डॉक्टर हिरेमठ कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल बार्शी यांचा आज शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। अशा आणि मातीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी या विशेष अशा सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि या सर्व सोहळ्याचे साक्षीदार होणाऱ्या सर्व वार्षिकांचे, मित्रांचे, सर्व अपदेष्टांचे मी स्मिता शामराव या ठिकाणी खूप 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 स्वागत करते। स्टेज समोरील सर्वांना विनंती त्यांनी आसनस्थ व्हायचे आहे। बराच गोंधळ या ठिकाणी दिसतोय। वर्तमान हेल्थकेअरचे सर्व जे डायरेक्टर्स आहेत त्यांना नम्र विनंती की त्यांनी स्टेजच्या समोरील बाजूस ज्या ठिकाणी सोफे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचे आहे। हा सोहळा या हॉस्पिटलच्या आल्हाददायक अशा वातावरणामध्ये संपन्न होत आहे। थोडक्यात मी या हॉस्पिटलची पार्श्वभूमी तुम्हाला सांगत आहे। आपल्या बार्शीचे वैभव असणारे, एकेकाळी फक्त बार्शी तालुक्यातच नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे सर्व रुग्णांचे विश्वासाचे व श्रद्धेय असे हे डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटल 1968 साली डॉक्टर A.G. हिरेमठ साहेबांनी व दादासाहेब सोपल साहेबांनी त्या काळी बार्शी मॅटर्निटी व कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल या नावाने हे हॉस्पिटल सुरू केले। ते महाराष्ट्रातील पहिलेच कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल होते। त्यानंतर तिथे G.B. हिरेमठ सर्जन साहेब, डॉक्टर B.M. नेने साहेब, डॉक्टर P.T. माने सर व त्यानंतर डॉक्टर सुमंगल देशपांडे मॅडम यांनी अल्प मोबदल्यात रुग्णसेवा देऊन अख्ख्या पंचक्रोशी हॉस्पिटलचे नाव पोहोचवले। 1990 हा या हॉस्पिटलचा सुवर्ण काळ होता। रतन टाटा, प्रतिभाताई पाटील, माननीय शरद पवार, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर अशा दिग्गजांनी वेळोवेळी या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे। पण काही काळानंतर आणि काही कारणास्तव या हॉस्पिटलला थोडी पठारावस्था आली। हॉस्पिटलची भव्य इमारत, मोठा परिसर हे सगळं पाहून काही तरुण तडफदार डॉक्टर्स या हॉस्पिटलला ऊर्जितावस्था देण्याचे स्वप्न उराशी बाळगून आले आणि आज आपण सर्वजण ते स्वप्न साकार होत असताना पाहत आहोत। नेहमी आहे स्वप्न उद्याचे, धडपडीत या भाग्य रुग्णांचे, श्रमता त्यांच्या सगळे लाभते, सुवर्ण क्षण हे साफल्याचे। डॉक्टर निनाद माडेकर, डॉक्टर स्नेहल माडेकर, डॉक्टर मयुरी पाटील, डॉक्टर मिलिंद पाटील, डॉक्टर कैवल्य गायकवाड, डॉक्टर गौरी गायकवाड आणि श्री अमित इंगोले इंजिनियर या सर्वांनी वर्तमान हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीची स्थापना केली। या उत्तम कामासाठी त्यांना काही डॉक्टरांनी व काही मित्रमंडळींनीही सरळ हाताने मदत केलेली आहे आणि या सर्वांच्या चिकाटीतून पुन्हा नव्याने या हॉस्पिटलच्या कामकाजाचा आज शुभारंभ होत आहे। म्हणतात ना, चिकाटी असावी कार्यासाठी, पावित्र्य असावे ध्येयासाठी, सातत्य असावे प्रयत्नासाठी, यशाचे मग शिखर गाठी। वर्तमान हेल्थकेअरच्या सर्व सभासदांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। यानंतर मंचावरील सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करते आणि
सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनासाठी मंचावरती उपस्थित राहायचं. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे रुग्ण सेवा सदन. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे रुग्ण सेवा सदन. अतिथींना विनंती करुणी दीप प्रज्वलन करावे प्रसन्न वातावरण, करावे प्रसन्न वातावरण. खरं तर जिथं ज्ञानाच्या प्रकाशाचं अस्तित्व असतं तिथे अज्ञानाच्या अंधकाराचं अस्तित्वच उरत नाही. दीप ज्योती परम ज्योती, दीप ज्योती जनार्दना, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योती नमोस्तुते. आत्मज्योती प्रदीप्ताय ब्रह्मज्योती नमोस्तुते. ब्रह्मज्योती प्रदीप्ताय गुरुर्ज्योती नमोस्तुते. तसंच या ठिकाणी धन्वंतरीचेही पूजन होत आहे. नमामि धन्वंतरी अधिदेवं, सुरासुरे वंदित पादपद्मं, लोके जरारुभे मृत्युनाशं, दातारमीशं विविधोषो औषधीनां. धन्वंतरी आणि दीप प्रज्वलन या दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. सर्व पाहुण्यांना या ठिकाणी मी आसनस्थ होण्याची विनंती करते. एकत्र येणं ही सुरुवात आहे. आता अहमदाबाद इथे प्लेन क्रॅश मध्ये अनेक डॉक्टरांचं आणि अनेक प्रवाशांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या आत्म्यास शांती म्हणून आपण 1-2 मिनिटं उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करते. ओम शांती. यानंतर सर्वांना विनंती, पुढील जागा या हेल्थ केअरच्या डायरेक्टरसाठी ठेवलेल्या आहेत. मागे जास्तीच्या खुर्च्यांचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे, तरी डायरेक्टरच्या खुर्च्या रिकाम्या ठेवाव्या अशी सर्वांना विनंती. पाठीमागे सगळीकडे व्यवस्था केलेली आहे, कॅन्टीनमध्ये सुद्धा व्यवस्था केलेली आहे. सर्वांना नम्र विनंती की पुढील जागा या डायरेक्टरसाठी रिकाम्या ठेवाव्या. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. मी या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असं मिलिंद पाटील डॉक्टरांना विनंती करते. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.
सर्व मान्यवरांना विनंती, त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. आपण सर्वजण जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक. मी डॉक्टर कैवल्य गायकवाड यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. धन्यवाद. नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत. भगवंताच्या पवित्र अस्तित्वानं पावन झालेल्या बार्शी नगरीमध्ये आज आपण सगळेजण आपल्या जुन्या आवडत्या हिरेमठ हॉस्पिटलच्या नूतनीकरणानंतरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सगळे एकत्र जमलेले. या कार्यक्रमासाठी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर भालचंद्र कश्यपी जे बार्शीचे सुपुत्र आहेत, आपले जयवंत महाराज बोधले यांनी सुद्धा एक आध्यात्मिक पार्श्वभूमी या कार्यक्रमाला लाभून दिलेली आहे. आपले आदरणीय श्री राजामाने साहेब, प्रमुख आधारस्तंभ समाजाचा जो मीडिया म्हटला जातो त्याचे एक संधी कार्यकर्ते आणि आपल्या लाडके आवडते आदरणीय आमदार ॲडव्होकेट श्री दिलीपरावजी सोबत, आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. हिरेमठ हॉस्पिटल हे बऱ्याच जणांच्या आठवणींचं माहेरघर आहे, बऱ्याच महिलांचं माहेरघर आहे. बार्शीमध्ये एकेकाळी हिरेमठ हॉस्पिटल ही बार्शीची ओळख होती. आज या हिरेमठ हॉस्पिटलचं अस्तित्व आणि हे अस्तित्व, हा वारसा पुढे चालवण्याची संधी आम्हाला वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला लाभली. त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप कृतज्ञ आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही संधी उपलब्ध झाली तेव्हा आमच्या समोर हा मोठा प्रश्न होता की हा वारसा आम्ही पुढे नेऊ शकू की नाही. पण असं म्हणतात ना, एक चांगलं काम करायची तुम्ही तयारी केली की मदतीचे हात आपोआप पुढे येतात. सगळ्या मदतीच्या हातांना मी आत्ताच मनोमन नमस्कार करतो. सौ सुचित्रा हिरेमठ आणि श्री संतोषजी हिरेमठ यांच्या निमित्तानं या कामाची सुरुवात झाली. त्यांनी हा प्रस्ताव समोर आणला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण कामाला लागलो आणि सगळ्यात मोठा मदतीचा शिवाय पाठीवरचा हात जो आमदार साहेबांनी, दिलीपरावजी सोपल साहेबांनी ठेवला, त्यामुळे आज हे स्वप्न आमचं सत्य होतं. या संस्थेच्या नावाबद्दल मी थोडक्यात सांगतो. बऱ्याच जणांचा अजूनही गोंधळ होतो. ते वर्तमान आहे, वर्धमान नाही. वर्तमान याच्यासाठी की आता जी गोष्ट घडतीये, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आता हा उद्घाटन सोहळा होतोय, ती वर्तमानात घडतीये. कुठलीही गोष्ट जगातली वर्तमानात घडत असते. माणसाचं आयुष्य सुद्धा, आरोग्य सुद्धा वर्तमानात घडत असतं. म्हणूनच जे समोर आहे त्यावर काम करणाऱ्या लोकांचा हा जो संघ तयार झालेला आहे, हा वर्तमानात काम करणार आहे नियमितपणे. म्हणून वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड आज आपल्यासमोर सादर आहे. हिरेमठ हॉस्पिटलचा उत्तुंग वारसा, त्या आधीच्या सर्व डॉक्टरांचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टींच्या साथीनं आम्ही वाटचाल तर करतच आहोत. शिवाय आता जे सोबत डॉक्टर्स आहेत ज्यांनी याच्यामध्ये मदत तर केलीच आहे, शिवाय इथं सेवा देण्याची तयारी पण दाखवली आहे, त्या सर्व डॉक्टरांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. याच्यानंतर इथून पुढे ही हिरेमठ हॉस्पिटल जे आहे ते फक्त एक हॉस्पिटल म्हणून याच्याकडं कोणी पाहू नये अशी माझी विनंती आहे. तर याच्याकडं भविष्यातली एक शक्यता, संभावना या दृष्टिकोनातून सर्वांनी पाहावं.
इथं सेवेचे उत्तम सेवेची संभावना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। इथं अतिशय प्रामाणिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। वर्तमानात जे जे चांगलं आहे ते पेरलं की भविष्यात नक्कीच चांगलं पीक येईल याची आम्हाला खात्री आहे। तर ह्या संभावनेचं उद्घाटन आज आपण करत आहोत, या शक्यतेचं उद्घाटन आपण करत आहोत आज हिरेमठ हॉस्पिटलच्या उभारण्यात। माझ्या साथीदारांना माझी ही विनंती आहे की आज खऱ्या अर्थानं वर्तमानची सुरुवात झालेली आहे, हिरेमठ हॉस्पिटलची सुरुवात झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणाने तन मन धन लावून रुग्णांची सेवा करून या हिरेमठ हॉस्पिटलला पूर्वीचा किंबहुना त्यापेक्षाही जास्त नावलौकिक मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी कंबर कसायची आहे। ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांना मी सांगतो, तुमची मदत निश्चितपणे कारणे लागणार आहे आणि ज्या हितचिंतकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांची आम्हाला गरज होती आहे आणि राहणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी समालोचकांकडे माईक सोडतो। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर साहेब। ओळख आपल्या व्यक्तिमत्वाची न्यारी, दाही दिशातून गगनाला भिडणारी। ओळख आपल्या व्यक्तिमत्वाची न्यारी, दाही दिशातून गगनाला भिडणारी। सागराच्या अंतरी पोचूनही मानव्य अलगद तरंगत ठेवणारी। असे आपले हरिभक्त पारायण श्री जयवंत बोधले महाराज यांचा थोडक्यात परिचय मी आपणासमोर करून देत आहे। धामणगाव सारख्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा गजर करणारे एक तेजस्वी नाव म्हणजे हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत बोधले महाराज। संत माणकोजी महाराजांच्या परंपरेचा वारसा लाभलेले हे महाराज लहानपणापासूनच वारीत रमले। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी कीर्तन सेवा सुरू झाली आणि पंढरपूरच्या मुमुक्षु पाठशाळेतून अध्यात्माची खरी बीज पेरली गेली। ऋषिकेश येथे वेदांताचा गाढा अभ्यास, LLB आणि तत्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण अशा प्रवासातून त्यांनी समाजाला ज्ञान आणि श्रद्धेचं संतुलित दर्शन घडवलं। त्यांनी बोध नीलांबरी या पारंपरिक ग्रंथाचं सोप्या भाषेत रूपांतर केलं, जेणेकरून सामान्य भक्तालाही संतांचे विचार सहज समजतील। श्रावण मासातील त्यांची व्याख्यानमाला म्हणजे वार्षिकरांसाठी एक पर्वणीच असते। या प्रवचनामध्ये महाराज वेद, उपनिषद, संत वाङ्मय यातील गंभीर विषय अगदी सोप्या पण हृदयस्पर्शी भाषेमध्ये उलगडतात। त्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्याशी नातं वाटायला लागतं आणि म्हणूनच संपूर्ण भगवंत मंदिर प्रत्येक श्रावणात भक्तांनी तुडुंब भरलेलं असतं। आज महाराजांचे भक्त केवळ बार्शीपुरतेच मर्यादित नाही, महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक राज्यांमधून भक्त त्यांच्या संपर्कात आहेत। कोणी त्यांना प्रत्यक्ष भेटतं, कोणी प्रसार माध्यमातून त्यांची प्रवचनं ऐकतं। त्यांची वाणी म्हणजे भाव, भक्ती आणि बोधांचं त्रिवेणी संगम। असे हे आपले हरिभक्त पारायण जयवंत बोधले महाराज यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत आपल्या समोर व्यक्त करावे। धन्य दिवस राजीवड्याला दिला, आनंद देखील धन्यवरी सोनियाचा दिवस आज अमृते पाटीला नाम आठविता रूपी झाला। पवित्र भूमी बार्शी नगरी, या बार्शी नगरीमध्ये वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित डॉक्टर हिरेमठ कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल बार्शी याच्या शुभारंभाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्रद्धेय डॉक्टर श्री भालचंद्र कश्यपी सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब, प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री राजा माने साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच या वर्तमान हेल्थ केअरचे डायरेक्टर्स, व्यासपीठाच्या समोर विविध क्षेत्रातील आदरणीय बंधू भगिनी, आज आपल्या बार्शीमध्ये रुग्णसेवेच्या दृष्टीने एक
आनंदाचा क्षण आहे. पूर्वीचंच असलेलं हे आपलं डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटल पुन्हा नव्याने जोमाने नूतनीकरण होऊन रुग्णसेवेमध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. खरं तर बार्शी नगरी ही जशी भगवंताची नगरी आहे, ही जशी शैक्षणिक नगरी आहे, ही जशी उद्योग नगरी आहे, तशी आता बार्शी नगरी ही आरोग्य पंढरी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या परिसरामध्ये बार्शीमध्ये आलेला रुग्ण त्याला आता एव्हाना आपल्या काही आजाराकरिता वेगळ्या मोठ्या गावाला जाण्याची गरज पडणार नाही, इतकी आरोग्याची सुविधा आज आपल्या बार्शीमध्ये उपलब्ध आहे. अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर या बार्शीच्या संबंधाने आरोग्याच्या संबंधाने इथे उपस्थित आहे. पण ज्या डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटलमध्ये आपण आता सध्या बसलेलो याला एक फार मोठा इतिहास आहे. अनेक मंडळींची नावं घेतल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होणार नाही. परंतु माझ्या डोळ्यासमोर एक नाव आवर्जून येतं, ते म्हणजे कैलासवासी डॉक्टर नेने सरांचं. कारण आपल्याकडे सुपर साहेब मूर्ती दोन पद्धतीची सांगितली जाते. एक चल मूर्ती आणि दुसरी अचल मूर्ती. म्हणजे एक चालणारी मूर्ती आणि एक न चालणारी मूर्ती. मला वाटतं भगवंत सुद्धा दोन आहे, एक चालणारे भगवंत आणि एक न चालणारे म्हणजे मूर्त रूपाने असणारे भगवंत. मूर्ती रूपाने असणारे भगवंत हे भगवंत मंदिरामध्ये आहे, परंतु सगळ्या बार्शीच्या कानाकोपऱ्यामध्ये चालणारे भगवंत म्हणजे डॉक्टर भगवंत नेने साहेब. कारण त्यांना मी जे डोळ्यांनी पाहिलं ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहे की हॉस्पिटलच्या संबंधाने त्यांचं नाव अत्यंत आदराने उल्लेख करावं अशा पद्धतीचं काय. आपल्याला माहित आहे की बार्शीमध्ये श्रावण मासामध्ये महिनाभर मी प्रवचन करतो. मी विशेष करून भालचंद्र सर इथे उपस्थित आहे. मी मलाही त्यांना म्हटलं आणि ही बार्शीकरांना मी पुन्हा पुन्हा सांगेन, बार्शीतील श्रावण मास प्रवचनमाला जी चालू आहे त्या प्रवचनमालेचा शुभारंभ सुद्धा एका डॉक्टरनीच केला आणि ते म्हणजे आदरणीय डॉक्टर कैलासवासी कश्यप यांनी. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने ती प्रवचनं सुरू झाली. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या का दुसऱ्या वर्षी या सगळ्या वातावरणाचा थोडासा परिणाम झाला, थोडा आजारी पडलो. माझ्याबरोबर धरधारी सर कायम असायचे. धरधारी सरांना म्हटलं थोडा त्रास होतोय, आपण पुन्हा तरी एखाद्या डॉक्टरकडे जावं. म्हणून त्यांनी म्हटले की आपल्या देशाच्या डॉक्टरकडे जाऊया. आम्ही अण्णांकडे गेलो आणि अण्णांकडे गेल्यानंतर मला अण्णांनी तपासलं आणि प्रिस्क्रिप्शन जे दिलं त्याच्यावर फक्त एकच औषध दिलं, सोसा. मला कळेल ना की हे कोणते आहे, पॅरासिटामॉल आहे, सिट्रिझिन आहे. बऱ्याच ओळखी झालेत माझ्याही घरात डॉक्टर असल्यामुळे. मला हे कळेल नाही हे काय आहे नेमकं. तर बऱ्याचदा डॉक्टर लोकांची औषधाची ती भाषा ओळखू येत नाही असं सगळेच म्हणतात. मला माहित नाही त्याच्यातलं भाग, कारण इथं अनेक डॉक्टर आहे. मला कळेल ना, मी आपलं त्या शब्दांकडे बघत राहिलो. मी जगदारी सरांना म्हटलं हे औषध नेमकं काय आहे, काही नाही कळेल ना. मी अण्णांना विचारले नेमकी कोणती गोळी आहे. ते म्हणजे काही नाही, सहन करा एवढीच गोळी आहे, बाकी काही नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या फार मनाला लावून घ्यायच्या नसतात, याला काही फार औषधं नसतात, थोडा काळ गेले की ते रोग बरे होतात म्हटले. म्हणजे अशा पद्धतीने काही ट्रीटमेंट करणारी डॉक्टर मंडळी, एक आधार मानसिक देणारी डॉक्टर मंडळी आपल्या बार्शीमध्ये आहेत, होऊन गेलेली आहेत. त्याचा एक वस्तुपाठ आदर्श आरोग्य क्षेत्रामध्ये मानबिंदू ठरावा अशा पद्धतीचा आदर्श आपल्या डॉक्टर लोकांकडून बार्शीमध्ये आखला जातो. जगदाळे मामांचं हॉस्पिटल डॉक्टर यादव सर इथे उपस्थित आहे. मी त्यांना जवळून बघतोय. अनेक डॉक्टर मंडळी माझ्या अगदी परिचयाचे, जरी फारसं माझं त्यांच्याकडे जाणं नसलं म्हणजे मला त्रास नाही म्हणून जाणं नसलं तरी, परंतु या सगळ्या डॉक्टर लोकांना मी जवळून ओळखतो. मला गुरुदेव राणा यांच्या एका पुस्तकामध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या निमित्ताने एक वाक्य वाचलेलं मला आठवतं. आयुर्वेदाच्या संबंधाने ते पुस्तक होतं. गुरुदेव राणाने कोण होते हे वेगळी ओळख करून देण्याची मला वाटतं आवश्यकता लागणार नाही, पण तरीही सांगून जातो. कर्नाटकामध्ये होलकीच्या जवळ एक निंबाळ नावाचा आश्रम आहे आणि फार मोठा मानसिक स्वास्थ्य मिळेल, आध्यात्मिक अनुभूती येईल असा तो आश्रम. तो डॉक्टर गुरुदेव रानडेंचा. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कैलासवासी दांडेकर मामांचं नाव आपण ऐकून आहात. त्यांचे ते तत्वज्ञानाचे गुरु होते.
गुरुदेव रानडे यांच्या एका आयुर्वेदाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य वाचण्यात आलं. ते वाक्य असं होतं, थोडंसं धाडसाने बोलतो पण माफी मागून बोलतो. ते वाक्य असं होतं, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा. आता या वाक्याचे अनेक अर्थ आहेत, मला तितके विस्तार करायचे नाहीत कारण श्रावण महिना अख्खा पडलाय आपल्याला बोलायला. पण मला कळेल ना की वैद्य हा चांगल्या मनाचा असावा हे जे वाक्य वापरलं, सोपल साहेब मला कधी कधी वाटतं की या वाक्याला थोडासा विस्तार करावा. मला त्याच्यात जास्त गुंतायचं नाही, पण तरी सुद्धा मला आत्ताच्या काळातली परिस्थिती अशी आहे, फक्त वैद्य चांगल्या मनाचा असावा असं का म्हणावं. आजची परिस्थिती अशी आहे, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा म्हणायची वेळ आहे. आजची परिस्थिती अशी आहे, वकील सुद्धा चांगल्या, मला सोडून म्हणजे मी करत नाही वकिली म्हणून, चांगल्या मनाचा असावा असं म्हणायची वेळ आहे. व्यापारी सुद्धा चांगल्या मनाचा असावा, शेतकरी सुद्धा चांगल्या मनाचा असावा, राजकारणी सुद्धा चांगल्या मनाचा असावा. सोबल साहेब एवढंच नाही, महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असावा. म्हणजे हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे चांगल्या मनाचा जो आहे, कारण वैद्य जसं शरीरावर काम करतात तसं त्यांना मानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास असण्याची आवश्यकता आहे असं त्याच्या पाठीमागची अर्थ आहे. कारण रोग दोन पद्धतीचे असतात, एक शारीरिक रोग आहे आणि एक मानसिक रोग आहे. आणि त्यामुळे मानसिक रोगाच्या संबंधाने काम करण्याकरिता अध्यात्माची गरज आहे. आणि म्हणून मला कशी सर मला असं सातत्याने वाटतं की या जगामध्ये दोन गोष्टी मिळून मिसळून चालतात. त्याच्यातली एक गोष्ट आहे आरोग्य विभाग आणि दुसरी गोष्ट आहे अध्यात्म विभाग. या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या हातामध्ये हात घालून चालतात. कारण आरोग्याला अधिष्ठान अध्यात्माचं असल्याशिवाय त्या पद्धतीने पुढचा प्रवास होणार नाही. आणि या दृष्टीने सुद्धा विचार केला तर आज डॉक्टर गिरमेट हॉस्पिटल आज आपल्या सगळ्यांमध्ये उपलब्ध होत असताना मी सर्व डायरेक्टर मंडळी, मला आदरणीय आमच्या अमित चिंगोले सरांचा फोन आला, या संबंधाने त्यांनी मला माहिती दिली. मी आज ज्येष्ठवद्य चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी आमच्याकडे धामणगावामध्ये काल ज्येष्ठवद्य तृतीया, माझे मूळ पुरुष मानकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधीचा सोहळा, मोठा सोहळा गावाकडे चालू आहे. आज कार्याची चिंतनाची सेवा तिथं आहे आणि थोडासा गावातलाच उत्सव असल्यामुळे, घरातलाच उत्सव असल्यामुळे मी थोडासा अमितजींना नकार देत होतो. पण अमितजींनी सांगितलं की कश्यपी डॉक्टर येणार आहे आणि मी त्या निमित्ताने विचार केला की या निमित्ताने कश्यपी सरांना भेटणं होईल. एका आरोग्य विभागाच्या दृष्टीने रुग्णसेवेच्या एका महत्वपूर्ण कार्याला साक्षीदार होण्याचं सद्भाग्य लाभेल. या सगळ्या डॉक्टर्स मंडळींना आपल्याला अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देता येईल. खरं तर यांनी जे नाव दिलंय संस्थेचं वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, हे फार मगाशी सर आपण खूप चांगला त्याचा उल्लेख केला. खरं तर हे वर्तमान हा शब्द खूप महत्वाचा आहे. वर्तमान म्हणजे वर्तमानाची जाणीव. दोन गोष्टी असतात, भूतकाळाचं स्मरण, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचं चिंतन. मला असं वाटतं की केवळ भूतकाळाच्या स्मरणामध्ये माणसाने राहू नये. बऱ्याचदा काही माणसं भूतकाळाच्या स्मरणामध्ये राहतात. आमच्याकडे संप्रदायामध्ये कालाच्या ओघाप्रमाणे बदल करावे लागतात. महाभारताचं सूत्र आहे, वर्तमान काळाच्या संबंधाने महाभारताचं सूत्र आहे, कालाय तस्मै नमः. त्यामुळे काळाच्या पद्धतीने बदल करावे लागतात. अलीकडे पूर्वीच्या काळातले अखंड हरिनाम सप्ताह छोटे असायचे सर, परंतु सोपल साहेब अलीकडच्या काळामध्ये बदल होऊ लागले. आमच्या काही परंपरेतल्या उत्सवात बदल केला. एका जुन्या माणसाने मला सांगितलं, महाराज आपल्या काळात असं कुठं होतं का? मी म्हटलं आपल्या नाही, तुमच्या मना, मी अलीकडे नाही, मला जुन्या काळात घेऊन जाऊ नका. मी वर्तमानातले, तुम्ही भूतकाळातले, असं म्हणायला हरकत नाही. पण वर्तमानाची जाणीव ही असणं गरजेचं आहे. त्या वर्तमानाची जाणीव व्हावी. कालाय तस्मै नमः हे महाभारतातलं सूत्र आपल्या सगळ्यांच्या जीवनात यावं, या उदात्त हेतूनेच मला वाटतं या सगळ्या मंडळींनी वर्तमान हेल्थ केअर अशा पद्धतीचं नाव या संस्थेचं दिलं असेल. मी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा या संस्थेला देतो. या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेची मोठी परंपरा आहे. आदरणीय देशपांडे मॅडम समोर आहेत. मगाशी सोपल साहेबांनी आवर्जून आपला उल्लेख केला. आपण याच्या फार मोठ्या साक्षीदार आहेत. आमचे दिनेशजी मोरे साहेब की ज्या हॉस्पिटलला खूप मोठा त्यांचं सहकार्य आहे, अशी अनेक मंडळी माझ्या समोर आहेत. या सर्वांनाही धन्यवाद देतो. मला इथे येण्याची एक संधी प्राप्त झाली. या अत्यंत चांगल्या सोहळ्याला उपस्थित राहता आलं त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो. आणि व्यासपीठाची परवानगी घेऊन आदरणीय अध्यक्षांची, कारण अध्यक्षाची परवानगी फार महत्वाची असते, त्यामुळे आदरणीय सोपल साहेब, कश्यपी सर, माने साहेब आणि संपूर्ण डायरेक्टर आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मला फक्त जाण्याची परवानगी द्यावी. कारण गावाकडला उत्सव आहे आणि तिथं सगळेजण माझी वाट बघतायत आणि आम्ही गेल्याशिवाय, कार्याचं कीर्तन झाल्याशिवाय उत्सवाची सांगता होत नसते. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद सर. एक 5 मिनिटं फक्त या ठिकाणी हेल्थ केअरचे
पदाधिकारी आपला सत्कार करणार आहेत. गावोगावी ज्यांची कीर्ती त्यांच्या शुभ कार्यातून चला आपण घेऊया स्फूर्ती. गावोगावी ज्यांची कीर्ती त्यांच्या शुभ कार्यातून चला आपण घेऊया स्फूर्ती. अशा आजच्या आपल्या सत्कार मूर्ती जयवंत बोधले महाराज काही कारणास्तव त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, त्यामुळे ते आपला निरोप घेत आहेत. धन्यवाद सर. आताच बोधले महाराजांनी अण्णा कश्यपी डॉक्टर यांचा एक किस्सा आपल्यासमोर सांगितला, सोसा. तसाच आमच्याही आयुष्यामध्ये काही त्यांचे किस्से आम्ही ऐकले आहेत. आता एक किस्सा फक्त मी सांगणार आहे. एक रुग्ण त्यांच्याकडे केस गळतात म्हणून गेले आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझे केस खूप गळत आहेत आणि मला औषध द्या डॉक्टर. डॉक्टर काही बोलले नाहीत, फक्त डॉक्टरांनी त्याच्यापुढे मान झुकवली आणि स्वतःच्या डोक्यावरचे केस दाखवले. ते म्हणाले, हे पहा माझं डोकं आणि मग माझ्याकडे औषध मागा. जास्त काळजी करू नका, आहेत तेवढेही तुमचे केस जातील. असे अनेक किस्से आहेत. यानंतर ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. यानंतर राजेंद्र ज्ञानदेव माने यांचा थोडक्यात परिचय मी करून देत आहे. वेळेअभावी आपण सगळ्यांचे परिचय मी या ठिकाणी थोडक्यात करून देणार आहे, कारण आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. सध्या ते मुक्त पत्रकार मुंबई व मंत्रालय या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबईचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र शासन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्राचे त्यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदा, लेख माझी लाडकी, ज्यांनी आभाळ कवेत घेतलं, अशा पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे ते विश्वस्त संचालक आहेत आणि या त्यांच्या उत्तुंग यशस्वी कारकिर्दीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या बार्शीचा बार्शीभूषण हा सुद्धा त्यांना सन्मान मिळालेला आहे. असे राजेंद्र ज्ञानदेव माने यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. निवेदिकेंनी राजेंद्र ज्ञानदेव माने या नावाचं पत्र सुद्धा मला मिळत नाही. राजा माने तर आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व बार्शीकर मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते खरंच म्हणजे हातगुण ज्याला आपण म्हणतो, किंवा अण्णा कश्यपींबद्दल बार्शीकरांना सांगण्याची गरज नाही, परंतु भालचंद्र कश्यपी यांचा हात या कामाला सुरुवातीलाच प्रारंभाला लागलाय. इथंच अर्धी लढाई वर्तमान गोष्ट जिंकली असं मी अगदी खात्रीनं सांगतो. असे आपल्या बार्शीचे भूषण, वैद्यकीय क्षेत्रात ज्यांचं जागतिक पातळीवर नाव आहे, असे डॉक्टर भालचंद्र कश्यपी उर्फ आम्हा सर्वांचा भालू, त्याचबरोबर आपले लाडके आमदार, माजी मंत्री आदरणीय दिलीप सोपल साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले
वर्तमान समूहाचे सर्व पालक, मग आम्ही तिंगोले असतील, डॉक्टर कैवल्य असतील, डॉक्टर विनोदजी असतील, त्याचबरोबर जोशी असतील, सर्वजण हिरेमठ परिवारातील सर्व सदस्य, या हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, बंधू आणि भगिनींनो, खरं तर या हॉस्पिटल संदर्भातल्या आठवणी आणि या हॉस्पिटलची लिगसी याबद्दल वारंवार बोललं जातं. अनेक जण कौतुकानं सांगतात माझा जन्म हिरेमठ हॉस्पिटलमध्ये झाला. अनेक जण सांगतात माझ्या वडिलांची प्रकृती ठणठणीत हिरेमठ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली होती, असे अनेक किस्से सांगतात. माझ्या बाबतीत मात्र थोडं वेगळा किस्सा आहे. त्याचं कारण असं की सोपलसाहेब 98-99चा काळ, की ज्या काळात ग्रंथ वाचनाचे मी अनेक रेकॉर्ड करत होतो. ग्रंथ वाचन याचा अर्थ टाकाटाकी. तर टाकाटाकीचे अनेक रेकॉर्ड मोडत असताना दारू कशी सोडावी याचे फंडे, त्याच्यावर जर एखादं विनोदी पुस्तक लिहायचं म्हटलं तर मी खूप चांगलं पुस्तक लिहू शकेन. परंतु मित्रांच्या आग्रहाखातर आणि स्वतः स्वर्गीय आदरणीय नेने साहेबांच्या हट्टामुळं माझ्यावर हिरेमठ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ट्रीटमेंट देण्याचा निर्णय झाला की बाबा नेने साहेबच याची दारू सोडतील. नेने साहेब आले, मला म्हणाले राजाभाऊ मी तुम्हाला काय सांगणार. मी म्हणलं साहेब तुम्ही म्हटले की 100% दारू सोडणारा माणूस कॉन्फिडन्सली सांगतो आजपासून होईल. त्या पद्धतीनं नेने साहेबांना मी म्हणालो की सर मी अगदी काही नाही म्हणे, 4 दिवस तुम्ही माझ्या नजर कैदेत राहिले. आणि 4 दिवस मी ऍडमिट झालो. 2 दिवस गल्लोगल्लीचे आपल्या बालकीतले मित्र भेटायला यायचे, राजा ऍडमिट झाला म्हणून. आमचे शिवाजीराव आता आहेत आमचे मित्र, शिवाजीराव भुजबळी हसत हसत येऊन बघून डोकावून राजाभाऊ बसा म्हणून निघून जायचे. आणि 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी ज्या मंडळीला वाटत होतं की हे काय कशाला या मंडळीत पडायला काय सोडायच्या, ही मंडळी आली आणि नेने साहेबांचा आणि माझा संकल्प त्यांनी उद्ध्वस्त केला. तर हा गमतीचा जरी भाग असला तरी मला सांगायला अभिमान वाटतो की आज मी दारू सोडून 21 वर्ष झालीच आहे. आणि 21 वर्ष झाली आणि त्या 98-99च्या काळात आपणच म्हणजे अक्षरशः सोपलसाहेब शिव्या द्यायचे. तर थोडं विषयांतर झालं याचं मला म्हणजे दुःख वाटत नाही. परंतु हिरेमठ हॉस्पिटल आणि माझं नातं जसं आहे तसं बार्शी तालुकाच नव्हे मराठवाड्यातल्या अनेकांचं नातं आहे. आम्ही शिकत असताना इथं विवेक असेल, शरद असेल, रवी असेल, ही हिरेमठ परिवारातली सगळी मंडळी ही आमच्या सुखदुःखाची वाटेकरी असायची. त्यामुळं हिरेमठ हॉस्पिटल आणि आमचा हा खूप जवळचा संबंध आहे. आणि असं हॉस्पिटल आमचे बंधू आम्ही तिंगोले आणि त्यांची सगळी टीम इतिहास घडवण्याच्या उद्देशानं एक यज्ञ म्हणून त्यांनी आज ही सुरुवात केली आहे याचा मला अभिमान वाटतो. भालू तुमच्या हस्ते किंवा तुझ्या हस्ते याचं उद्घाटन होतंय याचंही आम्हाला विशेष दिसून. भालू म्हणजे आता आज कुणालाही आम्ही क्रिकेट खेळत होतो हे सांगायचं थोडं लाज वाटतं. परंतु त्या काळात भालू आम्ही कमालीचे क्रिकेट वेळे आणि चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळायचो. आणि आमच्या पिढीचा सर्वात आवडता क्रिकेट खेळाडू भालू असायचा. त्याचं ड्रेसिंग, त्याचा ॲपिअरन्स आजही मला आठवतो. परंतु भालू आज तुझा रोल बदललेला आहे. तू ज्या पद्धतीनं भगवंत नगरी आणि भगवंत नगरी प्रत्येक क्षेत्रात काम करणारा माणूस
एक दूत म्हणून त्यांनी देशात जगात काम केलं पाहिजे अशी भावना सोपल साहेबांपासून सर्वांची आहे आणि तू देखील एक बार्शीचा दूत आहे. वैद्यकीय जगतात जसं विवेक सावळी असतील तसं तुझं नाव आम्ही नेहमीच भूषणाने घेतो आणि अण्णा कश्यप असतील, GB हिरेमठ सर असतील किंवा दादा जरी डॉक्टर नव्हते सोपल दादा तरी दादा आणि हिरेमठ हॉस्पिटल हे अतूट नातं आम्ही अनुभवलेलं आहे. या सगळ्या मंडळीचा तू वारसदार आहेस आणि ती वारसदारी तू मोठ्या खुबीनं आज पार पाडतोय याचा देखील आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळं तू कितीही मोठा झाला तरी बार्शीकरांचा वैद्यकीय क्षेत्रातला दूत म्हणून जगात मोठा होता हीच मी भगवंत चरणी बार्शीकरांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वर्तमान समूहाच्या सर्व टीमला तर त्याला मदत करेल बार्शीकर आहे तो देखील नैतिक आधार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा करेल अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुमच्या खऱ्या नावाने तुमचे आभार मानते. श्री राजा माने सर या ठिकाणी त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचे सत्कार या ठिकाणी हा सोहळा साजरा होत आहे. जे स्वतःच एक भूषण आहे त्यांना कोणत्या भूषणाने भूषवणार? आपल्या कर्तृत्वाने समाज भूषण ठरलेले आपले लाडके आमदार या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार डॉक्टर निनाद माडीकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रीफळ आणि मोत्याचा हार असं आणि भेटवस्तू असं या सत्काराचं स्वरूप आहे. आपली माणसं आपलीच असतात. आपली माणसं आपलीच असतात. आपल्यासाठीच ते कष्टतात म्हणूनच आपल्या मानात त्यांच्या पुढे झुकतात. आता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर श्री भालचंद्र कश्यप सर यांचा सत्कार डॉक्टर मिलिंद पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, समोरून पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे. श्री राजा माने सर यांचा सत्कार श्री अमित इंगोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. हातांनी जे पेरावे तेच उगवून हाती पडते, पाप पुण्य भले बुरे हातांनी सदैव घडते. हात म्हणजे हात,
ज्यांना जातपात मुळीच नसते, श्रवणाऱ्या हातांनी जीवनाला वैभव चढते, कार्याला शोभा येते, असे ज्ञात अज्ञात हात एकत्र आले आणि या वास्तूला ऊर्जितावस्था देऊन गेली. अशा या सर्वांनी तन मन धनाने या वास्तूला पुन्हा नव्याने साकारण्यास हातभार लावला. त्या सर्व वर्तमान हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी एक एक डायरेक्टरचे नाव या ठिकाणी घेणार आहे. त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती. बार्शीतील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर मोहन महाजन सर यांना विनंती, त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. सर्व मान्यवरांना विनंती, त्यांनी पुढे येऊन थांबावं आणि सर्वांना सन्मानित करावं. संयोजकांनी पण थोडी घाई करावी. आपल्या आमदारांना सगळ्यांची काळजी आहे, पाऊस खूप जोरात येईल असं त्यांना वाटतं, त्यामुळं हा कार्यक्रम आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर अनंत माने सर. यानंतर डॉक्टर मौलाना शेख, अस्थिरोग तज्ञ. डॉक्टर सुधीर बकरे सर, सुप्रसिद्ध सर्जन. डॉक्टर सुधीर बकरे, सुप्रसिद्ध सर्जन. यानंतर डॉक्टर राघवेंद्र अंडेकर, रेडिओलॉजिस्ट. श्री नागेश अक्कलकोटे, कॉर्पोरेट संस्थापक, सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते. डॉक्टर प्रशांत मोहिते सर, बालरोग तज्ञ व लेखक. श्री दिनेश मोरे, प्री फॅब्रिकेशन कन्स्ट्रक्शन. डॉक्टर विकास खामकर, कार्डिओलॉजिस्ट. डॉक्टर मृणाल बकरे, भूल तज्ञ. डॉक्टर चैतन्य देशपांडे, फिजिओथेरपिस्ट. सीमा माने, बार्शीची सुकन्या, बॉलिवूडमधील आघाडीची हेअर स्टायलिस्ट, अनेक नामवंत आघाडीच्या नायकांची मेकअप आर्टिस्ट व हेअर स्टायलिस्ट अशा त्या आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. उभी आहेस तू ठाम तशीच, अस्तित्व जपत दातृत्वाचे, युगे युगे तुझ्याच साक्षीने घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे.
यानंतर अतिशय क्यूट असं हे कपल आहे. श्री चेतन जैन व गुंजन जैन, बिल्डर, डेव्हलपर, आर्किटेक्चर, तनिष्क ओनर आणि प्रोप्रायटर आहे. एसेन्शियल डेकॉरचे ते मालक आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. डॉक्टर धीरज जाधव, इमर्जन्सी मेडिसिन. यानंतर आरोग्य सहकारी संचालक मंडळ यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. पुरुषोत्तम शेट्टी, रवींद्र हिरेमठ, आरोग्य सहकारी संचालक मंडळ पुरुषोत्तम शेट्टी, रवींद्र हिरेमठ, संतोष हिरेमठ, शिवाजी भुजबळ आणि कल्पना अक्कलकोटे. यानंतर काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. श्री दिनेश मोरे सर, प्री फॅब्रिकेशन कन्स्ट्रक्शन हे उद्योजक आहेत. सध्या पुणे येथे त्यांचं वास्तव्य आहे. ते आगळगावचे आहेत. त्यांच्याकडून आपल्याला या हॉस्पिटलसाठी 1 लाख रुपयाचा आरो प्लांट त्यांनी डोनेट केलेला आहे आणि संपूर्ण त्यातल्या कन्स्ट्रक्शनची जबाबदारी पण त्यांनी घेतलेली आहे. असे श्री दिनेश मोरे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. काही लोक असे असतात, कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करतात. एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत राहतो. असे हे दिनेश मोरे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर या हॉस्पिटलसाठी प्रदीर्घ काळ सेवा दिलेल्या, रुग्णसेवा दिलेल्या सुमंगल देशपांडे, डॉक्टर सुमंगल देशपांडे मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. विजय मेडिकल कॉलेज पुणे येथे त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. 1977 साली त्यांनी हिरेमठ हॉस्पिटल जॉईन केलं. ते 2020 पर्यंत त्यांनी अविरत रुग्णसेवा केलेली आहे. एवढ्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी जवळपास 50,000 सर्जरीज केल्या आहेत. तसेच बार्शीतील जवळपास मला वाटतं निम्म्या लोकांचा जन्म हा त्यांच्या हस्ते झालेला आहे. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. रुग्णसेवेचे, समाजसेवेचं देणं असतं.
रुग्णसेवेच्या ध्येयानं अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुमंगल देशपांडे यांनी स्वतःच असा मानस व्यक्त केलेला आहे की त्यांना त्यांचं मनोगत या ठिकाणी 2 मिनिटं व्यक्त करायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आमदार दिलीप सोपल साहेब, आजचे उद्घाटक डॉक्टर भालचंद्र कश्यपी, प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब आणि बोबडे महाराज आता ते उपस्थित नाही आहेत, पण या सर्वांचं आणि व्यासपीठावरती जे काही डायरेक्टर्स आहेत त्यांचं आणि सर्व डॉक्टर्स उपस्थित सज्जन सगळ्यांना मी एक 5 मिनिटात माझ्यापासून हॉस्पिटलची जी सुरुवात झाली ती सांगते. तर मी 77 साली MD पास झाले आणि DGO त्याच्या 1 वर्ष आधी झाले. तर त्यावेळेला हिरेमठ हॉस्पिटल हे इथलं प्रसिद्ध आणि खेड्यापाड्यातून येणारं असं एकच मोठं हॉस्पिटल होतं. त्यावेळेस जगदाळे मामा हॉस्पिटल हे फक्त 4 खोल्याचं होतं. म्हणजे आता जिथं बँक आहे ते 2 खोल्या आणि वरती 2 खोल्या. तर त्या काळामध्ये मी DGO पासून बार्शीला 1 दिवसासाठी आले होते. तर यादव डॉक्टरांचा फोन आला की एक पेशंट आहे, तिला टायटनिंग केलेलं आहे, पण ते आम्हाला काय तिला पेन्स यायला लागले, तर आता ते आम्हाला स्टिच काय काढता येत नाही, तर तुम्ही येऊन काढताल का? म्हटलं हो जरूर येते. मग मी जाऊन त्या पेशंटचा स्टिच काढला. मग तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. तर ती माझी पहिली बार्शीतली रुग्णसेवा सुरू झाली म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यानंतर 77 साली मी इथं बार्शीत आम्ही प्रॅक्टिस सुरू करायचा निर्णय घेतला. तर त्यावेळेला माझे सासरे आणि दादा सोपल हे मित्र होते आणि त्यांनी दादांना हे घातलं की आमच्या सुनेला घ्या की हॉस्पिटलमध्ये. तर दादांनी इतकं हे दाखवलं की ते म्हणजे बार्शीमध्ये पहिली फिमेल गायनेकोलॉजिस्ट येते आहे, तर आपण तिचं स्वागतच केलं पाहिजे. अशा ह्याच्यानी दादांनी पुढाकार घेऊन माझी इथं हिरेमठ हॉस्पिटलमध्ये सेवा सुरू झाली. तर तो काळ असा होता की गाड्या घोडे काही नव्हते. रात्री अपरात्री बैलगाडीतून आडून पेशंट यायचे ऑब्स्ट्रक्टेड लेबर. तर पहिल्याच महिन्यात माझा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तर सर्जन साहेबांनी नेहमी डॉक्टरांनी विचारलं तुम्ही किती सर्जरी केल्या आहेत, तुम्ही सिझर करू शकता का? म्हटलं हो करू शकते. तर पहिल्याच महिन्यात मी 5 सिझर केले. तर इतके म्हणजे मला सांगायचं असं की मला इथं खूप काम मिळालं आणि जे जॉब सॅटिस्फॅक्शन मला मिळालं ते इतर कुणालाही शहरात राहून मिळालं नसतं याची मला अगदी खात्री आहे. कारण शहरामध्ये वेटिंग लिस्ट इतकी असती, इतक्या जणांचं हॉस्पिटल आपण तयार करायचं, त्याचं स्टाफ सांभाळायचा. इथं मला ऐकतं सगळं रेडीमेड इन्फ्रास्ट्रक्चर होतं. मदतीला सर्जन साहेब नेहमी डॉक्टर धावून येत होते, पेपीला बघायला PT माने होते. अशामुळं तो काळ माझा खूप छान केला. त्याच्यानंतर आप्पासाहेब हिरेमठ आणि डॉक्टर नेने हे इतके दूरदृष्टीचे लोक होते. ते म्हटले की आपल्याला बारीक सारीक गोष्टीसाठी जे शहरात जावं लागतं तर तसं नाही, आपल्याला जेवढी जास्तीत जास्त सेवा बार्शीत देता येईल. तर म्हणून त्या काळामध्ये म्हणजे आता जवळजवळ 40 वर्ष झाली असतील, पुण्याहून डॉक्टर अशोक कानिटकर आणि त्यांचे एनेस्थेटिस्ट डॉक्टर बाळासाहेब देशपांडे तर ते यायचे आणि त्या काळामध्ये मायट्रल गव्हर्नमेंट अगदी बिगेस्ट कार्डियक सर्जरी तर ती सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये होत होती. याचा मला सांगायला खूप अभिमान वाटतो की कार्डियक सर्जरीचं आता एक कॅथ लॅब वगैरे पुढचं सगळं होईल, पण तो काळ होता ज्यावेळेला 40 वर्षापूर्वी पुण्याहून येऊन मायट्रल गव्हर्नमेंट का होईना पण ते अशोक कानिटकर करत होते आणि आम्हाला त्याच्यामुळे खूप हे वाटायचं की वा वा किती छान हॉस्पिटल हे, जॉब खूप, पेशंट खूप, किती 24 तास सुद्धा कामाला पुरायचे नाही इतकं. त्यावेळेला ट्रेन खूप वाशी, तेरखेड, लातूरपासून लोक यायचे. मग त्याच्यानंतर
जसं काम वाढायला लागलं तसं एक आपण डिपार्टमेंट वाढवायला पाहिजे असं लक्षात आलं. आणि मग सुरुवातीला तर पहिले 2 वर्ष अॅनेस्थेटिस्ट पण नव्हता. सर्जन साहेबांच्या पेशंटला मी अॅनेस्थेशिया द्यायचे, माझ्या सीझनला सर्जन साहेब फायनल द्यायचे. आता मी 2 वर्ष काम केलेलं आहे की ज्या वेळेला अॅनेस्थेटिस्ट अवेलेबल बार्शीतच नव्हता. तर 2 वर्षानंतर मात्र डॉक्टर SC माने अॅनेस्थेटिस्ट आले आणि मग पण ते एकटेच होते. त्याच्यामध्ये 3 दिवस जगदाळे मामा करायचे, 3 दिवस आपल्याकडे यायचे. असं करत करत मग हळूहळू त्याच्यानंतर मग सत्यनारायण गायकवाड आणि मग आता तर खूप लोक झाले. म्हणजे मग असं हे अॅनेस्थेशिया डिपार्टमेंट डेव्हलप झालं. त्याच्यानंतर PT माने तोपर्यंत म्हणजे वयस्कर झाले होते. तर डॉक्टर मोहिले त्यांना जॉईन झाले आणि मोहिले डॉक्टरांनी NICU सुरू केलं. तर ते बार्शीतलं पहिलं NICU होतं की जिथं अगदी म्हणजे मला आठवतंय बघितलंच नाही आपली शोभा तिचं बेबी फक्त 12 ग्रॅम होतं पण आणि एकच किडनी होती. त्याच्यामध्ये आता सासरचे लोक खूप याच्यात होते काळजीमध्ये की बार्शीसारख्या ठिकाणी डिलिव्हरी करताना बघितलं नाही. पण ते 1200 ग्रॅमचं बेबी झालं, छान झालं. तो मुलगा आता मोठा झाला, मला वाटतं तो पण हे झाला ॲडव्होकेट झाला असं आहे का. त्याच्यानंतर कष्टकरी साहेबांची आई वहिनीचं इतकं हे होतं की बार्शी जे अवेलेबल आहे त्याच्यासाठी आपण अजिबात शहरात जायचं नाही. म्हणून वहिनीची हिस्टेक्टॉमी सुद्धा आपल्याकडे झालेली आहे. मी आणि सर्जन साहेबांनी मिळून त्यांची हिस्टेक्टॉमी केलेली आहे. तर अशा काळामध्ये हळूहळू जसं जसं आमचं काम वाढलं तसं सांगितलं की पीडियाट्रिक डिपार्टमेंट झालं. त्याच्यानंतर हे अॅनेस्थेटिस्ट सांगितलं. पुढं डोळ्याचं ऑप्थॅल्मिक डिपार्टमेंट जोशी सरांनी सुरू केलं आणि जोशी डॉक्टर तेवढ्यासाठी खास उमा प्रधानकडे जाऊन मायक्रोस्कोपिक आणि मग नंतर महाजन डॉक्टर. त्याच्यानंतर ऑर्थोपेडिकला शेख डॉक्टरने सुरुवात केली आणि रेडिओलॉजीला जानराव आणि आर्वेकर. असं मिळून तो काळ इतका भरभराटीचा आणि सुवर्ण काळ होता. तर तो आता परत लाभेल याची मला अगदी खात्री आहे. मी 2च मिनिटात सांगते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे आपली सहजकर्मे ती परमेश्वराप्रित्यर्थ असावी आणि ती कुसुमासारखी स्वच्छ शुद्ध असली पाहिजे. आपल्यापुरतं पडण्याचा संकुचितपणा टाकून देऊन सर्व लोकांची आपली भावना दयेची, प्रेमाची, आपुलकीची अशी असली तर ती कुसुमे मृदू आणि शुद्ध होतात आणि तीच भगवंताला अर्पण करून तीच परमात्म्याची पूजा होते. तर हे सगळं हे आता नवीन स्टाफ, नवीन डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ या दृष्टीने काम करतील आणि डिटर्मिनेशन, डेडिकेशन या ह्याच्याने त्यांनी काम केलं की पहिला सुवर्ण काळ यायला हॉस्पिटलला वेळ लागणार नाही याची मला अगदी खात्री आहे. सर्वांना शुभेच्छा देऊ. धन्यवाद मॅडम. यानंतर एक सत्कार राहिलेला होता म्हणजे ते आले नव्हते, आता आलेले आहेत. डॉक्टर राघवेंद्र आणवेकर, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ केअरचे डायरेक्टर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे. डॉक्टर राघवेंद्र आणवेकर, रेडिओलॉजिस्ट. अत्तराने कपड्याला सुगंधित करणं ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतः सोबतच जनसामान्यांचे, रुग्णांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भालचंद्र कश्यपी सर यांचा परिचय मी थोडक्यात करून देत आहे.
डॉक्टर अण्णा कश्यपी व डॉक्टर स्वाती कश्यपी यांचा हा मुलगा, बार्शीचे सुपुत्र, ते MBBS, MS, MCH यूरोलॉजी, DNB जेनिटो युरिनरी सर्जरी, DNB जनरल सर्जरी असे यांचं क्वालिफिकेशन आहे. तसंच सन 2000 पासून युरोलॉजी कॅन्सर सर्जन म्हणून ते कार्यरत आहे. 2002 पासून आस्थागायत बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलला ते भेट देतात आणि रुग्णसेवा करतात, सर्जरी करतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये ते कॅन्सर अवेअरनेस संबंधी मार्गदर्शन करतात. 2002 पासून आजपर्यंत रामकृष्ण मिशन सेवा आश्रम वृंदावन येथे युरोलॉजी ऑपरेशन कॅम्पचे ते आयोजन करतात आणि आतापर्यंत त्यांनी 60 ते 70 सर्जरी फ्री केलेल्या आहेत. असे आजचे आपले बार्शीचे सुपुत्र डॉक्टर भालचंद्र कश्यपी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष दिलीप काका किंवा आपले आदरणीय दिलीप सोपल साहेब, आम्हाला प्रमुख अतिथी आदरणीय जयवंत महाराज बोधले साहेब ते गेलेले आहेत. माझे क्रिकेटमधले जुने सहकारी, वरिष्ठ सहकारी आणि सध्याचे अतिशय वरिष्ठ आणि नावाजलेले पत्रकार राजा माने साहेब, वर्तमान हेल्थकेअरचे सर्व संचालक, इन्व्हेस्टर्स आणि उपस्थित माझे वैद्यकीय मित्र, सर्व बार्शीकर, ॲज वेल ॲज हिरेमठ कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचा सगळा स्टाफ, वैद्यकीय नॉन वैद्यकीय सेवक वर्ग, या सगळ्यांचं सर्वप्रथम मी आपला आभार मानतो की या अतिशय सेवाभावी कार्यक्रमाला तुम्ही मला उद्घाटक म्हणून बोलवलं. याबद्दल मला अतिशय आनंद आणि मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. डॉक्टर हिरेमठ कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल हे नाव उच्चारताच जसं आपण मगाशी भारत बोलले की डॉक्टर AG हिरेमठ, ॲडव्होकेट गंगाधर साहेब सोपल साहेब, डॉक्टर GB हिरेमठ, डॉक्टर PM नेने, डॉक्टर PT माने पिडियाट्रिशियन, ॲज वेल ॲज डॉक्टर मिसेस सुमंगलाबाई देशपांडे आणि नंतर बार्शी जी आहे ऑलमोस्ट खूप डॉक्टरांनी पहिल्यांदा हिरेमठ हॉस्पिटलमध्ये येऊन काम केलं आणि मग त्याने आयदर स्वतःची प्रॅक्टिस वा इथं सुरुवात केलेली आहे. सो हिरेमठ हॉस्पिटलला अतिशय वैभवशाली वारसा आहे. हे नुसतं हॉस्पिटल नव्हतं तर या भागातल्या सगळ्या लोकांना एक आधारस्तंभ होता. आता वर्तमान हेल्थकेअर आणि सर्व डायरेक्टर्सनी याचं नूतनीकरण केलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्याच्यामुळं बार्शीच्या आरोग्य सेवेमध्ये अजून भर पडेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझे लहानपणीपासून या हॉस्पिटलशी संबंध आहे. माझे सर्जरीचे तुम्ही म्हणा इनिशियल लेसन्स किंवा बाळकडू मी सर्जन साहेब GB हिरेमठ यांच्याबरोबर याच हॉस्पिटलमध्ये इथल्याच पहिल्या मजल्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेले आहे. मला अजून आठवतं की मी इंटर्नशिपमध्ये आलो की सर्जन साहेब म्हणायचे, बालू तू ये, माझ्याकडे एक अपेंडिक्स आहे, एक हार्निया आहे आणि मिनिमम स्टेप्स आणि मॅक्झिमम रिझल्ट्स अगदी सर इतकं छान शिकवायचे की ते अजूनही आमच्या लक्षात आहे. सो जेव्हा माझा मित्र डॉक्टर मिलिंद पाटील यांनी फोन केला की तू येशील का, म्हटलं हिरेमठ हॉस्पिटल माझे खूप संबंध, मी नक्की येतो आणि बार्शीमधला कार्यक्रम आहे त्याबद्दल येतो. सो पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन ॲज वेल ॲज आभार. 1968 पासून हे हॉस्पिटल सुरू आहे. हे आपल्या या भागातल्या ॲज वेल ॲज जवळच्या जिल्ह्यांच्या मध्ये सुद्धा हिरेमठ हॉस्पिटलला नेले म्हणजे पेशंट रुग्ण बरा होणार ही खात्री सगळ्यांनाच असायची. तीच आता या सर्वच नवीन संचालकांनी हे नवीन रिनोव्हेशन केले म्हणजे त्यांनी काही नुसतं भिंतीला रंग दिलेला नाहीये, पण सेम वारसा ते पुढे चालू ठेवतील याबद्दल मला अतिशय खात्री आहे. दोनच गोष्टी सांगू शकतो की असं म्हणतात की एव्हरीथिंग ओल्ड इज नॉट नेसेसरली बॅड अँड एव्हरीथिंग न्यू इज नॉट नेसेसरली गुड. याचा अर्थ असा आहे की जुन्या काळातल्याकडे सर्व नवीन टेक्नॉलॉजी तर इम्पॉर्टंट आहे, पण पेशंटशी संवाद, पेशंट बरोबर ह्युमन अप्रोच
हा अतिशय महत्त्वाचा अजून सुद्धा टिकून आहे. टेक्नॉलॉजीमुळे ते काही रिप्लेस होत नाही. सध्या आपण बऱ्याचदा वाचतो की डॉक्टर रुग्ण याच्यात थोडा संघर्ष होत असतो. आय थिंक संवादाचा अभाव हा बऱ्यापैकी त्याच्यात कारण असतं. मला खात्री आहे की पूर्वीचा एवढा वैभवशाली इतिहास आणि या लोकांचा वारसा सध्याचे सर्व डॉक्टर्स नक्की हे पुढे नेतील. त्यामुळे या कार्यक्रमाला माझ्या अतिशय शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. ज्यांच्या उत्तुंग कार्यातून कर्तृत्वही उजळून निघालं, ज्यांच्या सर्वस्पर्शी सर्वांगी भूमिकेतून नेतृत्वही अनुकरणीय झालं, ज्यांच्या सहकार्य वृत्तीच्या चिंबधारात मित्रत्वही नाहून निघालं, ज्यांच्या मधाळ वाणीतून वक्तृत्वही सुहृदयी श्रवणीय झालं, ज्यांच्या उदात्त उदार भावनेतून दातृत्वही संवेदनशील झालं, असे बहुआयामी तेजस व्यक्तिमत्व आज अध्यक्ष म्हणून आपल्या या कार्यासाठी लाभलेले आहेत. ज्यांची ओळख परिचय म्हणजे विक्रमी 7 वेळा विधिमंडळात बार्शीचं लोकप्रतिनिधित्व करणारा लोकनेता आनंद यात्री आदरणीय श्री सोपल साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटल याचा आज शुभारंभ होत आहे. ज्यांच्या हस्ते शुभारंभ होतोय, तुमचे नामकरण होतंय, ते आपल्या बार्शीचे सुपुत्र आणि निष्णात डॉक्टर सन्माननीय भालचंद्र कश्यपी साहेब, दुसरे सुपुत्र आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, डिजिटल मीडियाच्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेभाऊ माने, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि समोर असलेले वर्तमान हेल्थ केअरचे सर्व संचालक मित्र, कार्यक्रमाला उपस्थित असलेले वार्षिक नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, अतिशय देखणं असं स्वरूप या हॉस्पिटलला या सगळ्या मंडळींनी आणलेलं आहे. जर एखादा जुना माणूस बरेच वर्ष न आलेला जर आला तर तो सुद्धा आश्चर्यचकित होईल असं स्वरूप या इमारतीला आणि त्यामधल्या सगळ्या नवीन जी उपकरणं आहेत, मशीन आहेत, ते सुद्धा नाविन्यपूर्ण आणि सध्याच्या काळाला योग्य अशा या ठिकाणी सोयी होण्याच्या दृष्टीनं पेशंटशी या ठिकाणी आलेले आहे. मी या सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सर्व बार्शीकरांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. मी जास्त बोलणार नाही, वेळ खूप झालेला आहे, पण एवढंच शुभेच्छा देतो तुम्हालाही आणि नागरिकांनाही. त्या हॉस्पिटलच्या खूप जुन्या आठवणी आहेत, त्या आता मी इथं सांगून आपला वेळ घालवणार नाही. राजाभाऊंनी सांगितलं, त्यांना ॲडमिट केलं आणि बोलता बोलता मी त्याला शिव्या दिल्या असं त्यांनी सांगितलं, पण मी शिव्या दारू का सोडली म्हणून दिल्या नाही, सोड म्हणून दिल्या. आणि त्याने ते ऐकलं आणि तिथूनच खरी प्रगती झाली. काही डॉक्टर म्हणतात ते औषध पण आहे, हे कसं हेच मला कळत. माझे एक आमचे मंत्री होते डॉक्टर माधव किनाळकर, तर त्यांना मी म्हणलं डॉक्टर हे काय अपायकारक आहे का काय, तर त्यांनी असं सांगितलं होतं ना. करा आता डॉक्टर मंडळी आहे इथं सगळी, तर त्यांनी सांगितलं की काही प्रमाणात जर घेतलं डॉक्टर सांगत घ्या तर ते औषध आहे म्हणा.
आणि प्रमाणाबाहेर गेला डॉक्टरनी सांगितलेल्या तर ते अपायकारक आहे. बरेच जण अपाय आणि उपाय दोन्ही एकत्र काढणारी पण मंडळी आहे. नेने सरांचं एक आठवण मला सांगावशी वाटते. एक ज्येष्ठ वकील होते बापशी, म्हणजे माझ्या वडिलांच्या थोडा आधीच्या पिढीतले, आणि त्यांना भरपूर अल्कोहोल लावायचे, म्हणजे त्यांची सवय होती. आणि एकदा आजारी पडलं, नेने नुकते डॉक्टर घेऊन बघायला गेले. तर त्यांनी सांगितलं, काका तुम्ही एक आठवडाभर घेऊन आ. बरं म्हणले, हरकत नाही, आठवडाच ना. हो आठवडाच. परत 8 दिवसांनी गेले. त्यांनी डॉक्टरांनी विचारलं, नेने कसं वाटतंय? छान म्हणले, अजून एक आठवडा. असं करत करत 4 आठवडे झाले. 4 आठवड्यांनी नेने विचारलं, काका आता कसं वाटतंय? तर बरं तर वाटतच. मी सांगत होतो ना म्हणले तुम्हाला, तुम्ही हे घेऊन आला. वेळ आहे म्हणले, मी बंद केलंच नाही. नेने साहेबांनी मला सांगितलं की त्यांची आठवण आली म्हणून सांगावं असं वाटलं. पण ज्याला कुणाला या बाबतीत सल्ला घ्यायचा आहे त्यांनी डॉक्टरांचाच नेहमी घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. खूप छान हॉस्पिटल झालेलं आहे आणि खूप डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये काम करून पुढं आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे युनिट त्यांनी उभं करून खूप मोठं नाव या आणि लोकांची सेवा इथं शिकून गेलेले डॉक्टरांनी बार्शीमध्ये अनेक प्रकारे लोकांची सेवा करण्यासाठी आपापले युनिट उभारले. आणि मला एक आपल्या गावातल्या सगळ्याच डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य वाटतं. बरेच डॉक्टरांच्या कुणाला पेशंटला भेटायला म्हणून मी अनेक दवाखान्यात जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. माझा वैयक्तिक अनुभव आहे की आजही बार्शीमध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये फॅमिलियर वातावरण असतं. हे खूप महत्वाचं की जे मोठ्या शहरात भेटत नाही. मी हा अनुभव माझ्या मंडळीच्या ऑपरेशनला घेतला आणि माझ्या स्वतःचे ऑपरेशन घेतला. जसलोकचा घेतला, बॉम्बे हॉस्पिटलचा घेतला. आपल्या इथं जसं डॉक्टरांना पेशंट विचारू शकतो, पेशंटचे नातेवाईक त्यापेक्षा जास्त घाबरलेले असतात. त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम जे आजही आपल्या इथली डॉक्टर मंडळी करतात, व्यवसाय न समजता सेवा म्हणून, तो प्रकार मोठ्या शहरामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही. सुमंगलाताईंनी खूप आठवणी सांगितल्या. अनेक मगाशी कोणतरी सांगितलं, मला ताईंनी सांगितलं की बऱ्याच जणांची तर बसलेल्यांचे सुद्धा जन्म त्यांच्या काय म्हणायचं त्यांच्या हाताने सुकर झालेले आहे. एवढ्या शुभेच्छा आता देतो, त्याला बोलत नाही की या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला रुग्ण, स्ट्रेचरवरून आलेला रुग्ण स्वतःच्या पायाने सुखरूप घरी जावो अशा उपचाराच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपले विचार ऐकायला आपले बार्शीकर नेहमीच तयार असतात आणि आज तुम्ही सर्वांना आपले विचार ऐकवलेले आहेत. यानंतर मी माईक अक्कलकोटे सरांकडे देते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय आमदार दिलीपरावजी सकल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हान्स पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी हेल्थ असिस्टंट, लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन आणि ओटी टेक्निशियन हे 4 कोर्सेस सुरू होत आहेत. 1 जुलैपासून याची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. ऋणी आहोत आम्ही आपुले, देते शब्द सुमनांचा उपहार.
अनमोल वेळ दिलात रुग्णांसाठी, मानते आपले आभार. आपल्या बार्शीमधील काही हॉस्पिटलमध्ये आवश्यक सेवा देण्यासाठी काही डॉक्टर्स या हॉस्पिटलला भेट देतात आणि अशा रुग्णांसाठी सेवा देणारे काही डॉक्टर्स आहेत, त्यांचे मी या ठिकाणी या हॉस्पिटलच्या वतीने आणि हेल्थ केअरच्या वतीने आभार मानते. डॉक्टर इर्शाद तांबोळी ENT सर्जन, डॉक्टर ओंकार रणशूळ गरुडे, सारंग सोमाणी दंतरोगतज्ञ, धनंजय मांजरे जनरल सर्जन, अमोल शिंदे बालरोगतज्ञ, स्नेहा सोळंकी जगदाळे सोनोग्राफी रेडिओलॉजिस्ट, सचिन बोटे युरोलॉजिस्ट, वर्षा माने, सोनाली नवले आणि डॉक्टर सहस्रबुद्धे भूलतज्ञ हे डॉक्टर्स वेळोवेळी या हॉस्पिटलमध्ये येऊन आपल्या मार्फत मोफत सुविधा देतात, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. यानंतर मी डॉक्टर मिलिंद पाटील यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आजच्या या नेत्रदिवस सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम दिमाखात पार पडलेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व हॉस्पिटल उभारणीस प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि मार्गदर्शन केले. त्याबद्दल वर्तमान हेल्थ केअरच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आमचे मित्र बार्शीचे सुपुत्र डॉक्टर भालचंद्र कश्यपी यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व मनोगत व्यक्त करून आम्हाला प्रोत्साहन दिले, त्याबद्दल त्यांचे पण मनपूर्वक आभार. सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या बार्शी तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व हवप जयवंत भोसले महाराज यांनी कार्यक्रमासाठी वेळ दिला व आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही खूप आभार. आपले दुसरे आदरणीय पाहुणे संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना श्री राजाभाऊ माने यांनी पण कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्याबद्दल त्यांचे वर्तमान हेल्थ केअरच्या वतीने आभार. या हॉस्पिटलचे नाव दूरपर्यंत पोहोचवण्यास सिंहाचा वाटा असणाऱ्या डॉक्टर सौ देशपांडे मॅडम यांना वर्तमान हेल्थ केअरच्या संपूर्ण टीमकडून वंदन. मॅडम, तुम्ही उपस्थित राहून आम्हाला खूप पाठबळ दिले, तुम्ही उपस्थित राहायला आम्हाला खूप आनंद झाला, त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल वर्तमान हेल्थ केअरच्या सर्व डायरेक्टर यांचे मी आभार मानतो. आपल्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकलो नसतो. या कार्यक्रमासाठी मन लावून झटून काम केले, त्याबद्दल सर्व हॉस्पिटलचे हिरेमठ हॉस्पिटलचे कर्मचारी, वर्तमान मेडिकलचा कर्मचारी वर्ग यांचे पण मी आभार मानतो. उपस्थित प्रिंट मीडिया डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला जो सुंदर स्टेज अवेलेबल करून दिला आहे व सर्व यंत्रणा अवेलेबल करून दिली, त्याच्यामुळे कार्यक्रमाच्या सुशोभीकरणात भर पडली, त्याचे श्रेय ती सेवा देणारे श्री सचिन सावंत यांचे पण मनपूर्वक आभार. उपस्थितांसाठी अल्पहार देणारे श्री उमेश अक्कलकोटे आणि पाहुण्यासाठी सुमधुर जेवणाची सोय केल्याबद्दल श्री सतीश देशपांडे यांना पण धन्यवाद. सचिन नालावडे, सौरभ गाडवे, रवी माळी, दीपक कुंके या सर्वांनी उत्कृष्ट सेवा दिली, त्याच्याबद्दल वर्तमान हेल्थ केअर तर्फे त्यांचे खूप आभार. सर्वात शेवटी वरुण राजाने आपल्याला खूप मदत केल्याबद्दल आणि पाऊस नाही आल्याबद्दल पावसाचे पण मनपूर्वक आभार. धन्यवाद.